ऐक आ. तुम्हा दोघांना पाणी हवंय का? मी जयाला विष दे विष. तेवढंच राहिलंय आता. मम्मा काय मम्मा काय? तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीये श्रेया. लाज आणली लाज. जगदीश चल आपण कुठेतरी निघून जाऊ बाबा. हे खरंच हे सगळं सोडून देऊ आणि निघून जाऊ कुठेतरी. कारण या मुलींना तर काही आपली गरज उरली नाहीये आणि यांच्या आयुष्यात यांचं काय होतंय हे बघण्याची माझ्यात हिंमत नाही. चल आपण निघून जाऊ कुठेतरी. मम्मा अगं मी काय तू गप्प बस. एक अक्षर बोलू नको श्रेया. तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला होता मी. तू अनन्याला सपोर्ट केलेस ना. आता तिच्या आयुष्यात जे काही भलबुरं होईल त्याला जबाबदार तू असणार आहे. एवढं लक्षात ठेव. अगं मम्मा मी काय म्हणतेय ते आधी ऐकून तर घे. मम्मा अथर्व एक चांगला मुलगा आहे आणि त्या दोघांचं एकमेकांवर खूप मनापासून प्रेम आहे. आणि जर पुढे जाऊन काही चॅलेंजेस त्यांच्या आयुष्यात आले तर ते एकत्र मिळून फेस करतील. खरं तर तुमच्या मुलीने तिच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय स्वतः. खरं तर तुम्हा दोघांना या गोष्टीचा आनंद वाटायला हवा आणि तिचा निर्णय चुकलाच असेल असं गृहीत धरून का चालताय तुम्ही दोघे? खरं तर तुमच्या मुलीला निर्णय घेता यावेत म्हणून तुम्ही तिला शिकवलत ना. जग दाखवलं, वाढवलं. श्रेया तुला कळत नाहीये. अथर्व चांगला आहे का वाईट आहे हा मुद्दाच नाहीये. तो आता ज्या पायरीवर उभा आहे ना ती पायरी आपण वाकून बघितलं तरी आपल्याला दिसणार नाही एवढी खाली आहे. आणि तिथून आपल्यापर्यंतचं अंतर कापण्यासाठी त्याला केवढा वेळ लागणार आहे, त्याची किती दमछाक होणार आहे आणि त्याला किती स्ट्रगल करावा लागणार आहे याची तुम्हाला कल्पना नाहीये. आणि आता त्याचा हा स्ट्रगल त्याचा एकट्याचा नसणार आहे. त्याच्याबरोबर अनन्यालाही खूप संघर्ष करावा लागणार आहे. पण मम्मा हे सगळं करण्याची जर अनुची तयारी असली तर? हे सगळं बोलणं खूप सोपं असतं श्रेया. करणं खूप कठीण असतं. जगदीश हे जगदीश काय होतंय? तू बरा आहेस ना? मी कसा आहे मला काय वाटतं त्याने कुणाला काय फरक पडणार आहे? फरक पडला असता तर ह्या मुली अशा वागल्या नसत्या ग. बघितलंस तुम्ही मुली तुमच्या मनाला येईल तसे वागून मोकळ्या होता. आई वडिलांचं काय होत असेल याचा विचार तरी येतो का ग तुमच्या मनात? मम्मा आम्हाला बाबाची काळजी आहे. तुझी सुद्धा काळजी वाटते. आणि खरं तर तुम्हा दोघांना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नव्हता ग. पण अनुकडे दुसरा पर्यायच नव्हता. तू जर का अथर्वला ऍक्सेप्ट केलं असतंस ना तर आज ही वेळ आलीच नसती. अच्छा म्हणजे मी जबाबदार आहे का याला? ओके फाईन. हे बघ श्रेया तुला आणि अनन्याला जे करायचं होतं ते तुमचं करून झालंय. आता बघ आम्ही काय करतो ते. मीरा काय करणार आपण? हं? बघ आपल्या मुलीने आपल्या हातात काही ठेवलेलं नाहीये. नाही असं नाहीये जगदीश. तू ठरवलंस तर तू खूप काही करू शकतोस. अथर्वनी तुझा खूप मोठा विश्वासघात केलाय आणि त्याला धडा शिकवलाच पाहिजे. आणि तो तू कसा शिकवायचास हे मी तुला सांगण्याची गरज नाही. अरुणा
ए अरुणा, शांत हो, शांत हो. अगं ते येत आहेत ना सगळे. हो, वेलकम करावं लागेल. जा जा जा. अरुणा, चल उठ लवकर. ओवांडीचं ताट आण, तुझी सून येतेय. काकीजी, मी ते सगळं करते ना. तसंही मम्मीजींचा मूड नसेल ना. अगं नाही ग, तसं नसतं. ते तिनेच करायचं असतं. नवीन सुनेला ओवाळायचं असतं, माप ओलांडून आत यायला सांगायचं असतं. हे सगळं हिनेच करायचं असतं. आमच्या इथे अशा वेळेस शॅम्पेनची बॉटल फोडतात. ती तर आपण रात्री फोडूच, हो ना सिमरन? ए अरू, सगळं कर ना. उठ ना लवकर, तयारी कर. अगं तुझी सून येते घरात. सिमरन, तू अगदी बरोबर बोललीस. तुझ्या मम्मीजींचा तर मूडच नाहीये. जाऊ दे, नो प्रॉब्लेम. चल आपण आणूया. चल 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 लवकर चल. काकू, आलात तुम्ही? मी मगाशी 2 वेळा येऊन गेले ना, तेव्हा घरी कोणीच नव्हतं. ऍक्च्युली काकू, आई बाबा आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय. मी घेऊन येऊ त्यांना? नाही नाही, स्वरा, ते स्वरा, बरं झालं सा आलीस. नाही, अशा वेळी जरा जास्त लोक असली की छान वाटतं ना, आणि दिसायलाही मस्त दिसतं. अशा वेळी म्हणजे? ए अरू, तू हिला गुड न्यूज नाही दिलीस का? गुड न्यूज? कोणती गुड न्यूज? ए अरू, सांग ना. तिलाही जरा आश्चर्याचा धक्का बसू दे. बरं, मीच सांगते. स्वरा, कसं आहे ना, आज अथर्व आणि अनन्याचं लग्न झालं. काय? हो, देवळात जाऊन लग्न केलं. ते येतातच आहे. हे बघ ना, मी गृहप्रवेशाची तयारी करायला उभी आहे. काहीतरीच काय बोलताय काकू? काकू, काय बोलताय देविका काकू? कसं शक्य आहे हे? मस्करी करतायत ना त्या माझी? काका, काका सांगा ना. अथर्व आणि अनन्या खरंच अथर्वने लग्न केलंय अनन्या बरोबर. पळून जाऊ. मला खरंच कल्पना नव्हती असं काही करेल तो घरातून बाहेर पडेपर्यंत वाटलं नव्हतं असं काही. मी खरंच हात जोडून क्षमा मागते तुझी.
खूप लाजिरवाणं वाटतं मला. आम्हाला खरंच माहित नव्हतं. मी अगदी शब्दावर सांगते तुला. मी समजू शकते तुला काय वाटलं असेल. तुला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच धक्का आम्हाला पण बसलाय सोडा. माफ कर. म्हणजे काकू इतके दिवस अथर्व खोटं बोलत होता माझ्याशी. काकू माझे आई बाबा आले साखरपुड्यासाठी. मी काय सांगू त्यांना. अगं आता तुम्ही दोघी इतक्या शुभ दिवशी इथे रडत उभ्या राहणार आहात का? ए अरू, एरवी सगळं एवढं रीत पाळून करत असतेस आणि आज तुझ्या सुनेच्या गृहप्रवेशाच्या दिवशी अशी रडत बसणार आहेस? नको ग प्लीज. ए स्वरा, तू असा चेहरा पाडून का रडत उभी आहेस? अनन्या आली, तिने बघितलं तर काय वाटेल तिला? देविका, इतकी लाजिरवाणी गोष्ट घडली आणि तिला काय बोलतेस तू? मला कशाबद्दल लाज? मला नाही वाटत कसली लाजवीज. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना तर ती का, याचा तुम्ही विचार करा. मी तर सांगतच होते अथर्वचं अनन्यावर प्रेम आहे, त्यांचं लग्न लावून द्या, पण तू काही ऐकलंच नाहीस. अरू, तुला मिडल क्लास मुलगी हवी होती आणि हे सगळं तुझ्या हट्टामुळे झालंय. माझा काहीच संबंध नाही आहे या सगळ्यात. तुझा काय संबंध आहे ना चांगलं माहितीये मला देविका. वाह, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे पळून जाऊन लग्न केलं तुझ्या मुलाने आणि याचा दोष आता मलाच देतेस तू? हे स्वरा, हा जो तुझ्या आयुष्याचा फियास्को झालाय ना, याला ना अनन्या जबाबदार आहे ना अथर्व. ते तर बिचारे कधीच सांगत होते आम्हाला लग्न करायचंय, लग्न करायचंय. ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाहीये. याला जबाबदार आहे फक्त अरू आणि ती अनन्याची आई इरावती. एक मिनिट. ही वेळ कुणीही कोणाला दोष देण्याची किंवा कुणीही कोणावर आरोप करण्याची नाही आहे. प्लीज. स्वरा, मला हे जे काही झालंय ते खरंच खूप धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे खूप. आम्हाला माफ कर पुरी. काय आता या उपर आणखी काय बोलणार मी? ते काही का असे ना काका, तुमच्या सगळ्यांच्या या गोंधळात माझ्या आयुष्याचा मात्र खेळ झाला ना नुसता. तुम्ही असं करायला नको होतं. असं व्हायला नको होतं. हे बघ स्वरा, 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 अगं का वागला असेल हो अथर्व असं?
विश्वासघात केलाय आपला. अरुणा, शांत हो ग तू. चला चला, आले आले आले, चला या 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 या. सिमरन, लवकर भाकरीचा तुकडा आण. आणि त्याला काय म्हणतात ते, माप, ते घेऊन ये. अगं जा. अगं लवकर ये. हा हा हा, ये. ओके ओके. आणि ये भाकर तुकडा किस लिए? अगं नवीन येणाऱ्या सुनेला ओवाळून तिची दृष्ट काढून मगच घरात घ्यायचं असतं, कळलं का? ए आरू, एरवी संस्कार संस्कार करत असतेस, आज नेमकी गरज आहे तेव्हा काहीच करत नाहीयेस. बरं राहू दे, दे सिमरनकडे. हा हा. अनन्या, आता माप ओलांडून आतमध्ये ये. थांब. मापटं ओलांडून घरात येशील तू, पण या कुटुंबात येताना जरा विचार कर. साधी मध्यमवर्गीय माणसं होत आम्ही. चैन करणं नाही जमत आम्हाला. आम्ही काटकसरीने राहतो. माझं घरही छोटं आहे. खर्च करताना सगळ्यात आधी हौसेमौजेचा नाही, गरजांचा विचार करतो आम्ही. या माझ्या कुटुंबात साधी मध्यम वर्गातली सून म्हणून राहणं जमेल तुला? नाही, तुझी काळजी घेतली जाईल, पण तुझे लाड पुरवले जातीलच असं नाही सांगता येत. चालेल, मी प्रयत्न करेन काकू. आई, या घरात सगळ्यांसाठी जे केलं जाईल तेच तुझ्यासाठीही असेल. तू श्रीमंत घरातून आली आहेस म्हणून तुझ्यासाठी काही वेगळा स्वयंपाक वगैरे केला जाणार नाही.
सगळ्यांसाठी जे अन्न शिजेल त्यातलंच तुला खावं लागेल. प्रत्येकासाठी वेगळी चूल असं नाही होणार. जमेल? हो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या या छोट्याशा घरात सगळ्यांनी एकमेकांबरोबर खरेपणाने राहणं अपेक्षित आहे. तू जर या दोघींप्रमाणे मनमानी करायला लागलीस, श्रीमंत घरातून आली आहेस म्हणून थाट मिरवायला लागलीस, तर ते चालणार नाही. मग मला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते तुला मान्य करावे लागतील. जमेल?